नमस्कार, मी डॉक्टर सुनील पवार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट, विमाननगर, पुणे येथे प्रॅक्टिस करतो. हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण जाणून घेऊ फॅटी लिव्हरमध्ये मेडिसिन दिलेच पाहिजेत का? फॅटी लिव्हर्सच्या मेजॉरिटी म्हणजे अधिकांश पेशंट्सला औषधांची गरज नसते. फॅटी लिव्हर हे एक डाएट लाईफस्टाईल ह्याच्यामुळे झालेला आजार आहे. तर फॅटी लिव्हरमध्ये मेन डाएट लाईफस्टाईल हीच ट्रीटमेंट आहे आणि मेडिसिन त्याला रिप्लेसमेंट नाही आहे. तर फॅटी लिव्हरमध्ये कोणते मेडिसिन्स वापरले पाहिजेत, फॅटी लिव्हरमध्ये केव्हा मेडिसिन्स वापरले पाहिजेत ह्याच्याबद्दल आज आपण जाणून घेऊ. पहिल्यांदा फॅटी लिव्हरच्या कोणत्या कंडिशन्समध्ये आपण मेडिसिन दिली पाहिजेत हे जाणून घेऊ. फक्त पेशंट्सला फॅटी लिव्हर असेल आणि लिव्हरचे ब्लड रिपोर्ट्स, फायब्रोस्कॅन किंवा लिव्हरचा MRI नॉर्मल असेल तर अशा पेशंट्सला मेजॉरिटी वेळेस औषधांची गरज भासत नाही. तर कोणत्या पेशंट्सला भासते? तर फॅटी लिव्हर आहे सोनोग्राफीवर आणि लिव्हरचे ब्लड रिपोर्ट्स जर ॲबनॉर्मल आहेत तर अशा पेशंट्सला डेफिनेटली आपल्याला औषधांची मदत घ्यावी लागते. दुसरं, फॅटी लिव्हर आहे आणि फायब्रोसिसची सुरुवात झालेली आहे. फायब्रोसिस म्हणजे लिव्हरचं स्कारिंग, लिव्हरचं डॅमेज. जर लिव्हरचं डॅमेज चालू झालं असेल तर ते बऱ्याच वेळेस आपल्याला लक्षणात दिसत नाही किंवा साध्या रिपोर्टमध्ये येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला फायब्रोस्कॅन किंवा MRI किंवा अर्फी नावाची टेस्ट करायला लागते. ह्या सिंपल टेस्ट असतात. ह्याच्यामध्ये आपल्याला लिव्हरचं डॅमेज सुरुवात झाली आहे का तेव्हापासूनच कळतं. जर लिव्हरचं डॅमेज सुरुवात झाली असेल, फायब्रोसिस होत असेल तर आपल्याला वेळेत त्याला ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. तर अशा व्यक्तींना औषधांची गरज असते. तिसरं, जर फॅटी लिव्हर सोबत पेशंट्सला दुसऱ्या काही आजार असतील, जसं की फॅटी लिव्हर सोबत डायबिटीज आहे, फॅटी लिव्हर सोबत कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड म्हणजे लिपिड प्रोफाईलच्या ॲबनॉर्मॅलिटीज आहेत, तर अशा लोकांना औषधं दिली तर त्यांचं फॅटी लिव्हर आणि त्यांचं आजारपण, बाकीचे आजारपण हे दोन्ही पण कंट्रोल होण्यासाठी मदत होते. तर कोणकोणती मेडिसिन्स आहेत जे फॅटी लिव्हरमध्ये वापरली जातात? तर फॅटी लिव्हरमध्ये व्हिटॅमिन E, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स हे वापरले जातात. फॅटी लिव्हरमध्ये 2 नंबरचे जे आहेत ते सारोग्लिटाझार नावाचे मेडिसिन आहेत, ते वापरले जातात. फॅटी लिव्हरमध्ये रेसमेरिटोम नावाचं एक नवीन मेडिसिन आहे, ते वापरले जातं. फॅटी लिव्हरमध्ये NOR-UDCA नावाचं एक मेडिसिन आहे, ते पण वापरलं जातं. तर आता जाणून घेऊ फॅटी लिव्हरची रिअल ट्रीटमेंट काय आहे. फॅटी लिव्हरची रिअल ट्रीटमेंट हे डाएट आणि लाईफस्टाईलमध्येच आहे. फॅटी लिव्हरमध्ये 7 to 10% वेट लॉस जर पेशंटनी केला तर फॅटी लिव्हरचे बरेचसे ॲबनॉर्मॅलिटी इम्प्रूव्ह होतात. तसेच जर फॅटी लिव्हरच्या पेशंट्सनी डाएटवर चांगलं कंट्रोल केलं, कॅलरी डाएट कमी करून फायबर डाएट वाढवलं तर फॅटी लिव्हर रिव्हर्सल जास्त प्रमाणात होऊ शकतं. आणि रेग्युलर एक्सरसाइज, तर ह्या 3 गोष्टी फॅटी लिव्हरसाठी रिअल ट्रीटमेंट आहेत. आणि मेडिसिनची गरज ही फक्त ठराविक सबसेट ऑफ फॅटी लिव्हरच्या पेशंट्सला असते. त्याच्यामुळे फॅटी लिव्हरच्या पेशंट्सनी औषधं द्या असं डॉक्टरांना जास्ती म्हणू नये. तर आज आपण जाणून घेतलं की फॅटी लिव्हरमध्ये मेडिसिन कोणत्या पेशंट्सला देण्याची गरज असते, कोणत्या प्रकारची मेडिसिन आहेत आणि फॅटी लिव्हरची खरी ट्रीटमेंट, रिअल ट्रीटमेंट काय आहे. धन्यवाद.